धुमाळ ब्लास्टरचा 12वे खेळाडू असेल त्यांनी माईक जवळ या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. चला कोर 11 आणि धुमाळ ब्लास्टरचे 12वे खेळाडू या ठिकाणी माईक जवळ संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी धुमाळ ब्लास्टरचा आधारस्तंभ मवाळ साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रथमेश कोर 11 या संघाकडून प्रथमेश या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येत असताना अजय चवरकर या ठिकाणी खंत व्यक्त करतायत पॅव्हलियन मध्ये. आणि त्याच वेळी बालके 11 संघाकडून फटाके वाजवून जल्लोष विजयाचा. प्रथमेश या ठिकाणी पहिलं षटक घेऊन येत आहेत कोर 11 संघासाठी. समोर तगडा फलंदाज शेखर तांडेल, ज्याला बॉल फुटबॉल सारखा दिसतो असा तगडा फलंदाज शेखर तांडेल. प्रथमेश बघू काय करतोय. आणि व्हाईट बॉल पहिला. अवांतर धाव सुरुवातीलाच धुमाळ ब्लास्टर यांना मिळते. फटका मारण्याच्या प्रतीक्षेत शेखर तांडेल. बॉलिंग मार्कवर प्रथमेश. पाहूया पुढील चेंडू. सुंदर असा फटका लेग साइडला आणि बाउंड्री जाहीर केलेली आहे पंचांनी. सुंदर असा फटका लेग साइड बाउंड्री शेखर तांडेल यांच्याकडून धुमाळ ब्लास्टर साठी. बॉलिंग मार्कवर प्रथमेश चेंडूचं निरीक्षण करताना खेळाडू शेखर तांडेल. उत्तम असे जाणकार खेळाडू असलेले शेखर तांडेल आणि शुभम दोघे उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी टेनिस क्रिकेटचे आणि सीझन बॉल क्रिकेटचे. प्रथमेश पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा अवांतर धाव कोर 11 संघाकडून अवांतर धाव जाते धुमाळ ब्लास्टर साठी. नक्कीच ही चांगली बाब नाहीये. अनिल देवरमध्ये कप्तान सूचना देताना पाहूयात. फुल टॉस चेंडू आणि चेंडू अडवलेला आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षण करून. एक धाव आरामशीर सहज खेळ दाखवत आहेत शुभम आणि शेखर तांडेल. थोडासा दबाव दिसतोय ग्राउंडवर बालके 11 संघावर. नक्कीच फलंदाज तेवढे तगडे आहेत. प्रथमेश बॉलिंग मार्कवर आणि उत्कृष्ट असा चेंडू या ठिकाणी प्रथमेश यांच्याकडून. लेग बायचा इशारा या ठिकाणी अंपायर यांच्याकडून. कट आहे. ओके. या ठिकाणी बॉलिंग मार्कवर प्रथमेश. सामना करतोय शेखर तांडेल आणि हळूच चेंडू टोलवलेला आहे. एक धावसंख्या पुन्हा एकदा वाढते आणि आतापर्यंत धावसंख्या 9. शुभम या ठिकाणी सामना करतोय चेंडूचा आणि फटका मारण्याच्या गोंधळात पुन्हा निर्धाव चेंडू या ठिकाणी कोर 11 या संघासाठी प्रथमेश याच्याकडून.
अशाच निर्धाव चेंडूंची संघासाठी खूप गरज. पाहूयात काय होतंय. आणि पुन्हा एकदा लेग साइडला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण नितीन ननावरे यांच्याकडून. भिंतीसारखा खेळाडू या ठिकाणी लेग साइडला उभा केलाय. लवचिक म्हणता येणार नाही पण खडा पहाड या ठिकाणी उभा केलाय लेग साइडला. फोर जाण्याची शक्यता खूप कमी. या ठिकाणी पुढील समालोचनासाठी आम्ही ज्येष्ठ समालोचक अजय चवरकर सर यांच्याकडे माईक सुपूर्द करत आहोत. थँक्यू. ज्येष्ठ वरिष्ठ कनिष्ठ जे काय असेल थँक्यू महेश. दरम्यान आपल्या ह्या स्पर्धेचा स्तर एवढा उंचावला आहे की आजच्या तारखेला आपल्या इथे ॲडव्हर्टाइजमेंटसाठी सुद्धा गाड्यांचं शोरूम बोलतात ना की चालतं फिरतं शोरूम ते सुद्धा इथं आलेलं आहे की युविका TVS मोटर्स यांच्याकडून जे काही टू व्हीलर्स व्हेकल्स आहेत तिथे त्यांचं इथे शोरूम भरवलं गेलं आहे की ज्यांना कोणाला TVS गाड्यांबद्दल माहिती हवी असेल किंवा विकत घ्यायची असेल तर त्यांना इथे चांगल्या रीतीने सोयीस्कर रीतीने गाडी विकत घेता येईल. त्याच्यावरती योग्य तो फायनान्स सुद्धा केलं जाईल. तसेच एक्सचेंज ऑफर अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतील. जर कोणाला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर त्यांनी इथे टेस्ट ड्राईव्ह इन्फॉर्मेशनसाठी इथे उपलब्ध आहे TVS मोटरचं. आणि तेजस कवडे साहेब सुद्धा तिथे आहेत त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकताय. तर याचा आनंद नक्की घ्या. आपल्या पगारात होणारी वाढ आणि प्रगती हे पाहता गाड्यांचं शोरूम सुद्धा इथे आपल्या भेटीला येत आहे याची दक्षता घ्यायची आहे. आणि दरम्यान हा लेगच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव मिळते दुसऱ्या धावेसाठी. निश्चित 2 धावा पूर्ण. बघा सिमेन्स हे नाव जे आहे ना की ज्याची सुरुवात यसनी होते आणि शेवट सुद्धा यसनी होतो. म्हणजे कसं असतं नवीन आलेल्या सुद्धा जनरेशनला मी सांगू इच्छितो की जो सिमेन्सला जॉईन झाला तो असं म्हणतात ना सेफ अँड सिक्युअर झोनमध्ये आला. अतिशय चांगल्या रीतीने आपलं कुटुंब आयुष्यभरासाठी चांगल्या रीतीने जगू शकतोय असं हे डबल एचचा अर्थ आहे. तसंच मराठीमध्ये बघायला गेलं तर डबल एचचा अर्थ असा होतो की ज्याने ज्याने सिमेंट जॉईन केलं त्याचा परिवार त्याचा कुटुंब आणि तो स्वतः सुख आणि समाधानाने आयुष्य काढू शकतो. एवढीच काळजी आणि एवढी जबाबदारी सिमेंट्स परिवार हा सिमेंट्स मॅनेजमेंट सिमेंट्स वर्कर्स युनियन्स घेत असते की आपल्या प्रत्येक घटकाला सुखी आणि समाधानाने कसं ठेवायचं आणि ते निश्चित त्यात यशस्वी ठरतात. आणि हे बघा सोपा झेल होता असं म्हटलं जातं की हे धरती माता मुझे कुछ नहीं आता मेरे पास जो भी आता मैं तुझे सोप देता. अशा पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण इथं पाहायला मिळतंय. आणि हा 1 बापूर नशीब तो पाठी पडला. ट्रॉफीज बघतो क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या कंपनीत आलेल्या. नवीन चेंडू द्यायचा आहे. पुंडलिक टेंबेने जर विकेट घेतली तर प्रथमेश भोर कडून 500 रुपयाची बक्षीस दिलं जाईल. शेखरची विकेट पाहिजे ती पण पुंडलिक टेंबेला. पुंडलिक टेंबेला नेहमी कोड्याचाच ठेवतात सेल्टोवाले त्याला काय क्लिअर मार्क देत नाही. अरे विकेट घ्यायची तर विकेट सांगा. आता त्यात पण तुम्ही अटी ठेवता म्हणजे जरा प्रश्नचिन्ह आहे. धाव संख्या 20. धाव संख्या 20 आणि चांगली फटकाबाजी शेखर द्वारा पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुंडलिक टेंब्याचा आणि एक धाव पळून पूर्ण तिथं देवर मणी पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु 2 धावा अडवू शकला नाही. दरम्यान 2 धावा पूर्ण. या 2 धावेने संघाची धाव संख्या 22. आपले सिमेंट्स वर्कर युनियनचे खजिनदार सन्माननीय राकेशजी मांजरेकर साहेब सुद्धा इथे आलेत. सकाळपासून उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आणि हा जोरकस फटका शेखर दांडेलच्या बॅटमधून निघालेला लॉंग ऑनच्या दिशेने जोरकस फटका. षटकार जबरदस्त फटका.
बक्षीस घेऊन आपल्या कंपनीमध्ये म्हणजे शो करते किंवा दिसते आपल्याला, त्यामागे शेखर तांडेल हा नेहमी असतो. परंतु एक लक्षात ठेवा की सिमेन्स ट्रान्सफरमध्ये मी वारंवार सांगेन की ज्याने क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी किंवा क्रिकेटच्यासाठी जी पण गरज लागत असते, तर प्रत्येक खेळाडू जर कोणाकडे अपेक्षेने जात असेल तर ते म्हणजे आपले प्रशांत मोरे साहेबांकडे. भले ते मॅनेजमेंटकडे कोणत्या पद्धतीने अप्रुव्हल घेत असतील ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु त्यांनी नेहमी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी आणि क्रिकेटला पुढाकार देण्यासाठी नेहमी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद देतो. दरम्यान स्ट्राईक एंडवरती येतोय तो म्हणजे शुभम. ओहो, आणि लेगच्या दिशेने मारलेला चेंडू बघूया. क्षेत्ररक्षण चांगलं सचिन कदम वैयक्तिक पहिला सांघिक तिसरे षटक घेऊन आलाय. धावसंख्या 29 वरती, बिनबाद 29. पुन्हा एकदा येतं शेखर तांडेल. अतिशय चांगला फलंदाज आहे तो म्हणजे शेखर. आणि हात पुन्हा एकदा षटकार. नशीब माझ्या गोलंदाजीला हा फलंदाज नव्हता. थँक्यू डीजे. दरम्यान हे 6 धावेने संघाची धावसंख्या तिसऱ्या षटकामध्ये 35 धावांवरती पोहोचतोय. बिनबाद 35. हा पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा बॅटची कड लागतोय. चेंडू 1 डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पंच आम्हाला डिक्लेअर झोनची खुणा दाखवतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र वाढते. धावसंख्या 36 वरती पोहोचतोय. आणि सूर्या भाऊ आणि आपले भाकरे साहेब निघालेले आहेत आपल्या रणभूमीमध्ये. आणि भाकरे साहेब म्हटलं की आपले ट्रान्सफॉर्मरचे अनिल कपूर सदाबहार, आणि जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत अजून याला काय. अरे मयूर भाऊ यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार प्लेयर सध्या सगळे अवेलेबल आहेत त्यांना. आणि हा लॉंगॉनच्या दिशेने सुंदर असा फटका षटकार. आणि या 6 धाव्याने संघाची धावसंख्या 42. लॉस ऑफ 0 विकेट. एकही गडी बाद नव्हता. 42. राजेश जसाडे प्रत्येक चेंडू बारकाईने बघतोय, कोण येतोय कोण जातोय. कारण निश्चित आपला हा स्पर्धा आपल्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पार पाडायची आहे, त्यामुळे आपण अतिदक्ष राहणं गरजेचं आहे. आणि हा शेखर पुन्हा एकदा षटकार ठोकतोय. चेंडू द्या, नवीन चेंडू. रक्षकांना आराम आणि डीजे साठीच फक्त काम, असा तगडा फलंदाज या ठिकाणी फलंदाजी करतोय. सचिन कदम बॉलिंग मार्कवर पुढे येऊन पुन्हा एकदा पाहूया कॅच झेल टिपला जाते का. आणि पुन्हा एकदा 4 शेखर तांडेल या ठिकाणी. या ठिकाणी
बिनबाद 59 धावा या ठिकाणी धुमाळ ब्लास्टर, खरंच ब्लास्टर हे नाव सार्थ करताना शेखर तांडेल आणि शुभम या ठिकाणी पुन्हा एकदा हवेत फटका आणि क्षेत्ररक्षक फक्त बघत बसतायत आणि DJ लक्काम. घालतात परत बाहेर काढतात, कारण बक्षीस लावू तर किती लावू असा प्रश्न पडला असेल, परंतु काय ना काय बक्षीस नक्की लावतील ते. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका, क्षेत्ररक्षणाचा सुंदर प्रयत्न, चौकार तर नक्कीच अडवलेला आहे. धावून 2 धावा या ठिकाणी संघात भर पडते. धुमाळ ब्लास्टर 67 धावा या ठिकाणी धावांचा डोंगर उभा राहतोय धुमाळ ब्लास्टर यांच्याकडून. कल्पेश चांदणकर सुंदर असा चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. राहुल कदम यांच्याकडून या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण. कल्पेश चांदणकर संघासाठी विकेट शोधतायत. शेवटचं षटक या ठिकाणी संघासाठी एकही विकेट नाहीये. आणि पाहूया पुन्हा एकदा राहुल कदम यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी विकेट. या ठिकाणी एक विकेट शेवटच्या षटकात जाता जाता या ठिकाणी ब्लास्टर यांनी लवकरात लवकर षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय दिवाळे काका यांच्याकडून. पण बोली जरा कमी वाटते मला, कारण ह्याला टॅक्स सुद्धा लागू शकणार नाही. हा 200 हरकत नाही, प्रत्येक षटकाराला 200.
चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. क्वालिटी हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, अतिशय चांगलं जेवण, त्यासाठी प्रसिद्ध असणारी ही कंपनी आणि त्याचे मॅनेजर रोहित यादव साहेब आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसे आपले सर्वांच्या परिचयाचे नारायण असेल ते पिकलू छोटू सगळे आपले नेहमीचे एम्प्लॉईज कॅन्टीनचे इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चला कोर 11 संघाचे दोन्ही सलामीची जोडी आता मैदानात आले आणि गगे सुद्धा बॉलिंगची प्रॅक्टिस करतोय. बॉलिंग भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. आणि प्रत्येक विकेट मागे जर टीमच्या मागे राहू शकतोय तर बक्षिसात सुद्धा कमी पडणार नाही असं इथे सांगतात. ते म्हणजे मवाळ साहेब, ॲडव्होकेट मवाळ साहेब, ॲडव्होकेट दत्तात्रय मवाळ साहेब 200 रुपयाचं पारितोषिक लगावतात. प्रत्येक विकेटला 200 रुपये म्हणजे 2000 रुपये तयार आहेत. प्रत्येक सिक्सरला बोली वाढते इकडे श्याम भाऊ, प्रत्येक सिक्सरला 201 आणि हा वाईट नरेंद्र दिवाळे साहेबांकडून हरकत. चला सामना सुरू आहे, कृपया करून. ही एक धाव आणि बघूया पुढचा चेंडू आणि जोरकस फटका लेगच्या दिशेने मारलेला. 1 बाउन्स 4 चौकार डीजे. वन बाउन्स चौकार या ठिकाणी दिवाळे काकांचे 200 रुपये वाचलेले आहेत. या ठिकाणी धुमाळ ब्लास्टर यांच्याकडून बॉलिंग करतोय खान. हॅलो बघा भेळवाले सुद्धा आलेले आहे, सगळी सोय आहे. त्यांना माहिती आहे इकडे बाटल्या दिसायला लागल्यात. त्यांनी बरोबर अंदाज घेतलाय भेळवाले साहेबांनी. प्रत्येक विकेटला 200 रुपये आहेत मवाळ साहेबांकडून, तर प्रत्येक षटकाराला दिवाळे साहेबांकडून 200 रुपये. चला सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्या होते धावफलकावर 6. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जोपर्यंत फील्ड होईल पळून एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेतात का बघायचंय. दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचतोय पहिलं षटक चालू असताना. खान भाई का बहुत ही अच्छा बॉलिंग यहाँ पे दिख रहा है. अतिशय सुंदर गोलंदाजी खानची यांची आपल्याला इथं पाहायला मिळते. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी आपल्या. तसेच आपल्या सर्वांचे परिचयाचे आमचे लाडके साहेब असं म्हणायला हरकत नाही की डिपार्टमेंटची
अतिशय चांगल्या रीतीने सुस्थितीत आणण्याचं ज्यांनी काम केलं होतं असे आमचे सर्वांचे लाडके कुशल पाटील साहेब यांचं इथे हार्दिक हार्दिक स्वागत करतो की प्रोसेस सेलच्या पाठीशी अजूनही कायमस्वरूपी कुठलाही कार्यक्रम असो नेहमी सहकार्य करतात. आपल्या इथं बसण्याची व्यवस्था केलेली साहेब, कृपया करून आपण इथे येऊन बसायचं आहे की अजूनही हक्काने ज्यांना फोन जातो कोणत्याही कार्यक्रमाचा कोणत्याही नियोजनाचा असे आमचे कुशल पाटील साहेब, प्लीज वेलकम. सचिन गगे या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. पाहूया हेड कोच मावाळ साहेबांचे 200 रुपये मिळवतात का सचिन गगे या ठिकाणी. कुशल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अजय चवरकर हा त्यांचा लाभार्थी म्हणायला हरकत नाही. आणि सचिन गगे मागासपासून प्रॅक्टिस करत होते. कर्णधाराचा जर का लक्ष आलं आपल्याकडे का बॉलरची ऍक्शन करत होते जेणेकरून आपल्याला बॉलिंग मिळावी आणि अखेर तो त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक पहिला चेंडू निर्धाव सचिन गगे यांचा. पुढचा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. हो सचिन गगे यांना सुद्धा खुशखबर आहे. 200 रुपये बक्षीस लागलेले आहे दत्तात्रय मावळ साहेबांकडून. प्रत्येक विकेटला तर दिवाळी साहेबांकडून 200 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी. आणि हा जोरकस फटका चांगलं क्षेत्ररक्षण. आणि गौरीश कंटक स्वतः कर्णधार पाटील साहेबांना भेटायला आलाय की आपला संघ जरा उशिरा वन डी डिक्लेअर जरा उशीर आला त्याच्या आधीच आपला संघ बाद झालेला आहे असं काहीसं सांगायला आणि आपल्या ताफ्यामध्ये येण्यासाठी त्यांना विनंती. आणि हा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अंगावरती आदळतोय. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. अंपायर डिक्लेअर झोनची खुणा करतोय आणि ही एक धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 14. सिमेन्स नेहमी आपल्या फॅमिली सारखं सर्वजण एकमेकांबरोबर ट्रीट करतात तसे राहतात. त्यामुळे अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण नेहमी आपल्या कंपनीमध्ये पाहायला मिळतं. आणि ही स्पर्धा अशी असते की आजच्या दिवशी जे कोणाचं प्रमोशन होतं कोणी दुसऱ्या कंपनीत जातात बरोबर आजच्या दिवसाला सर्वजण एकत्रित येतात आणि एकमेकांच्या गाठीभेटी घेत असा आनंदाचा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातला असतो. आणि हा डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एक धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या 15 वरती पोहोचतोय. नक्कीच अजय चौरकर यांनी या ठिकाणी उल्लेख करतायत गावच्या जत्रेला जसा माणूस जगाच्या कुठल्याही पाठीवर असल्यावर हजर राहतो त्याप्रमाणे सिमेन्स ट्रान्सफॉर्मर मधील प्रत्येक व्यक्ती जो सध्या कंपनीत काम करत असो किंवा नसो परंतु तो या ठिकाणी आजच्या दिवशी नक्कीच उपस्थित राहून या आनंद उत्सवाचा भाग होत असतो. आणि हीच खरी यशस्वी घौडदौड या ट्रान्सफॉर्मर प्रीमियर लीगची मानावी लागेल. पुन्हा एकदा धाव घेण्यात यशस्वी कोर 11 संघ आणि 16 रनांची बढती या ठिकाणी धावसंख्येत झालेली आहे. धावसंख्या 16 रनांवर. शेखर तांडेल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. बॅटीच्या प्रभावानंतर बॉलिंगचा प्रभाव टाकण्यासाठी सज्ज शेखर तांडेल. डिक्लेअर करायचंय का विचार. प्रथमेश सामना करतोय. चेंडू हवेत. पाहूया आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सचिन गगे यांच्याकडून.
मावा यांचे 200 रुपये या ठिकाणी जमा होत आहेत. कोर 11 अवांतर धाव या ठिकाणी धाव संख्येत एका धावेने वाढ होताना एकूण 23 धावा. वंडी ना धाव संख्या 26 कोर 11 संघाची. पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि 2 धावा घेण्यात यशस्वी कोर 11 संघ. एक डिक्लेअर आणि 2 धावून अशा या बॉल मध्ये 3 धाव आलेले आहेत. राहुल कदम आणि राज विषय या ठिकाणी प्रयत्न करताना कोर 11 संघासाठी. बरबक्कम क्षेत्ररक्षण या ठिकाणी धुमा ब्लास्टर यांच्याकडून. हॅलो हॅलो हे 3 बघा धावा 3 षटक पूर्ण या ठिकाणी. व्हेज आणि नॉन व्हेज वेगवेगळी व्यवस्था केलेली आहे. व्हेजची लाईन स्टेजच्या उजव्या हाताकडून आहे. ह्या साईडनी व्हेज आणि त्या साईडनी नॉन व्हेजची लाईन आहे. त्याच्यामुळे नोंद घ्यायची आहे प्रत्येकाने आणि 27 धावा प्लेट डस्टबिन मध्ये टाकायचे आहे. या ठिकाणी शुभम गोंधळे या ठिकाणी 4थं षटक घेऊन येताना धुमाळ ब्लास्टर कडून खूप धावांची आवश्यकता आणि नो बॉल या ठिकाणी. फ्रीट आणि त्याचा फायदा उचलताना राजविषय. दोन धावा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हे बघा जेवण झाल्यानंतर प्लेट डस्टबिन मध्ये टाकायची विनंती आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे. स्टेजच्या बाजूला डस्टबिन ठेवलेली आहे. इतरत्र कुठेही प्लेट फेकू नका ही विनंती आहे. या ठिकाणी शुभम गोंधळे उत्कृष्ट असा फटका या ठिकाणी. बरबक्कम शरीरयष्टीचा क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना बबन शेठ या ठिकाणी आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाने आपल्याला
या संघाला विजयी केलेले आहे एकेकाळी आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून. या ठिकाणी आपले आधारस्तंभ सन्मान्य शेखरजी घोगरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी आयोजकाकडून सहर्ष असं स्वागत करण्यात येत आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर यायचंय. आणि या ठिकाणी 4 घोषित. सिक्स या ठिकाणी दिवाळे काका 200 रुपये जमा करायचे. 6 राजेंद्र विषय यांनी 6 मारलेला आहे. खूप वेळ प्रतीक्षेत स्कोर 11 संघ. 41 धावा आणि